हॅलो नमस्कार, होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी नाश्त्याला मस्त गरमागरम कचोरी बनवली होती, तर त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे। आणि त्याच्यानंतर आज आणखी एक मला काम करायचं होतं, ते म्हणजे ह्या तीन मी साड्या आज काढून ठेवल्या होत्या आणि ह्या तिन्ही साड्यांचे मला करायचे आहे ड्रेस। तर ते ड्रेस शिवण्यासाठी आज द्यायचे आहेत मला, त्यासाठी मी या तिन्ही साड्या काढून ठेवलेल्या आहेत। आणि साडीचे ड्रेस खरं तर मला खूप आवडतात। मी आधी पण बऱ्याच म्हणजे आधी मी मम्मीच्या साड्या फाडायचे आणि आता स्वतःच्या साड्या फाडायला लागली आहे, कारण पहिले मी मम्मीच्या खूप खूप साऱ्या साड्या फाडून त्याचे ड्रेस केलेले आहेत आणि आता म्हटलं की आपण आपल्याच साड्या फाडून ड्रेस करूयात, कारण खूप अशाच नाही का साड्या राहून 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 म्हणलं अशाच ठेवून त्या खराब होण्यापेक्षा तेवढ्या साड्या घातल्या पण जात नाहीत, तर आपण ते छान ड्रेस करूयात त्याचे। तर त्यासाठी आम्ही चाललो होतो। तर पहिल्यांदा तर मी ड्रेस शिवण्यासाठी द्यायला गेले होते। तर ह्या होत्या माझ्या मम्मीकडे, म्हणजे तिथे खाली राहायला होत्या आणि त्यांच्याकडे आज आम्ही आलो होतो, कारण त्यांच्याकडे मला द्यायचे होते साडीचे ड्रेस शिवण्यासाठी। तर तिथे आलो, त्यानंतर चिनूने दादाला ताईला मस्तपैकी चॉकलेट वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर थोडंसं असं गप्पा वगैरे मारत होता। आता काही पहिल्यासारखं घाबरत नाही, पहिल्यांदा कोणाला पाहिलं ना की तो खूप घाबरायचा, पण आता पहिल्यासारखा घाबरत नाही, आता बिंदास बोलतो, गप्पा मारतो। आणि तिथे त्याला फिश दिसले आणि फिश दिसल्यानंतर तर त्याची खूप मज्जा आली, कारण खूप खूप मज्जा आली। आणि ही आहे ओवी, तर अशी छोटीशी होती, माझ्या चिनुल्याच्या एवढी होती ती ज्या वेळेला ती आमच्या तिथे राहिलं होती। तर खूप छोटे छोटे होते हे दोघं। तर आज त्यांच्याकडेच आम्ही आलो होतो आणि तिथे फिश टँक दिसला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फिश पाहून चिनुल्या खूपच खुश झाला आणि त्याचं सगळं चाललेलं होतं पाहणं की कुठले कुठले फिश आहेत, कसे कसे आहेत, हे सगळं त्याचं मस्तपैकी पाहणं चाललं होतं। त्याचबरोबर मम्माला सांगत होता, बाबाला सांगत होता कुठले फिश आहेत, त्याच्यानंतर मग आमच्या घरी कुठले फिश आहेत, असं सगळं सगळ्यांना सांगत होता। त्यांच्या घरी पण आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, ते पण ड्रेस शिवायला द्यायचा आहे म्हणूनच, कारण माप वगैरे द्यावी लागतात ना, मग त्याच्यामुळं म्हटलं आपण काही एवढे परफेक्ट शिलाई आपल्याला करता येत नाही, चांगल्या साड्यांची म्हटलं मी स्वतः वाट लावेल, त्याच्यामुळं मग मी नको म्हटलं की आपण चांगल्या साड्या देतोय फाडायला, तर म्हटलं कोणीतरी असं चांगलं व्यवस्थित शिवू शकेल ना अशाच व्यक्तीला द्यावं, स्वतः म्हटलं शहाणपणा करायचा नाही, कारण तो अंगाशी येऊ शकतो। म्हणून मग मी असंच निर्णय घेतला की म्हटलं आपण स्वतः नाही करायचं, आपण देऊयात म्हटलं। त्यासाठी मग त्यांच्याकडे गेलो होतो आज आम्ही। ठेवतो फक्त आणि घालतो टेन्शन झालं कुठलं काढू ठेव ठेव कोणतं आहे ब्लॅक आहे, ब्लॅक काम ना टाकू दे, ब्लॅक काढ, कुठलं काढ ना, विचार किती करतो विचार। हो चला तिथे माप दिल्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडे, कारण इथून मम्मीचं घर खूप जवळ आहे। तर आणि शेरू सुद्धा खूप आजारी आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं की त्याला पण पाहायला जावं, तर मग तिकडे गेलो होतो। आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला दिसलं की शेरू खाली फिरतोय, खरं तर त्याला निमोनिया झालाय आणि त्याच्यामुळं नाही का खूप खूप तब्येत त्याची उतरली। आता बघा चालताना पण त्याला इतका जास्त दम लागतोय ना, आणि आठवडाभर त्याने काही खाल्लं सुद्धा नाही, तर त्याच्यामुळे म्हटलं की त्याला पाहून यावं, की म्हणजे काल व्हिडिओ कॉलवर तर त्याचा चेहरा इतका बारीक दिसत होता ना, आणि डोळे वगैरे इतके हे दिसत होते ना, तर त्याच्यामुळे म्हटलं की जरा त्याला पण पाहून येऊ, म्हणून मग इकडे पण आलो होतो। आणि खरंच त्याची म्हणजे 4-5 दिवस खाल्लं पण नाही ना त्याने, त्याच्यामुळे मग इतकं नाजूक झालाय ना तो, आणि छान गबऱ्या गबऱ्या होता। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल कसा मस्त होता ना, आणि आता कसा झालाय, त्याला इतका थकवा आलाय ना आणि इतका दम लागतो, खोकला पण झालाय त्याला, कफ झालाय खूप जास्त,
आणि त्या कफामुळे ना त्याला खूप जास्त त्रास पण होतो आणि त्याच्यामुळे बघा ना किती दम सुद्धा लागतोय त्याला. तर मग स्पेशली आज त्याला पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तर मग तिथे गेलो आणि त्याच्यानंतर मग मम्मीने दुपारचं जेवण तर बनवून ठेवलेलं होतं. तर मस्तपैकी दुपारचं जेवण असं, आणि आयतं ताट ना फक्त माहेरीच गेल्यावरती मिळतं बरं का, असं कुठेही मिळत नाही. तर चिनुल्याचं आपलं चाललं होतं दोन्ही मामांसोबत खेळणं आणि आम्ही दोघी घेतलं होतं आम्ही दोघांनी खायला. तर त्याच्यानंतर मला काय करायचं होतं, तर तिथे मम्मीकडे ना बांबू प्लांट खूप छान आलेले आहेत, मस्त आलेले आहेत आणि मला ते पाहिजे होते, मला ते काढून आणायचे होते. म्हणून मग खाऊन पिऊन झाल्यानंतर पहिलं तर मी तेच काम केलं. म्हणलं आपण हे जर विसरलो तर म्हणलं आज पण हे राहून जाणार, म्हणून मला मनी प्लांट आणि हे बांबूचे प्लांट आणायचे होते. तर मग ते पण असे थोडे थोडे कापून घेतले आणि ते अगदी म्हणजे नाही का त्याचे फक्त कापून घ्यायचे असतात. त्यांना खालून आपोआप हे येतं मूळ, पाण्यात ठेवल्यानंतर नाही का त्याला मूळ फुटतात आपोआप, त्याला कोंब यायला लागतात. त्याच्यामुळं ना ते काही मुळापासनं वगैरे आपल्याला काढायचं नसतं. त्याच्यामुळं मग मी ते 3-4 असे कापून घेतले. म्हणजे तिने 2-3 कुंड्यांमध्ये ते लावलेले आहेत. जेव्हा आम्ही आणलं होतं तेव्हा ते खूप छोटं होतं, आता खूप छान आणि मोठं मस्त झालेलं आहे. तर मग तिथल्या मी 2 काढले आणि त्याच्यानंतर इथले खालच्या कुंडीतले सुद्धा मग 2 फांद्या मी काढून घेतल्या. अशा थोड्या थोड्याच मी साधारण एक अर्धा फूट 1 फूट वगैरे अशा अंतराने काढून घेतल्या. म्हणलं ते नाही का दिसायला खूप छान दिसतं घरामध्ये आणि मला आवडतं आणि म्हणतात ना चांगलं असतं बांबू प्लांट घरामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं आपण हे घेऊन जाऊयात म्हणून मग ते तिथून काढून घेतले. त्याच्यानंतर म्हटलं आता मनी प्लांट आता काढतोच आहे ना, तर म्हटलं मनी प्लांट पण घेऊन जाऊयात. म्हणून मग मनी प्लांट पण तिथला काढून घेतला. म्हणलं छान अशी मस्त फांदी आली आहे ना तीच काढून घेऊयात. पण फांदी तोडल्यानंतर मला लक्षात आलं ती काही अशी हे नाहीये, म्हणजे त्याला फारशी अशी पानं नाही आहेत आणि त्याची पानं ना खूप अशी मोठी मोठी होती. आणि नेमकं काय होत होतं की मी जिथे कॅमेरा ठेवला होता ना, चिनूला नेमकं तिथे कॅमेऱ्याच्या समोर उभा राहत होता आणि त्याची ये जा चाललेली होती. पण आज खरंच तिकडे गेल्यावर असं वाटलं नाही की खरंच आलोय म्हणून, कारण शेरूची शांतता आज नको नको होत होती. आपला जाऊन फक्त झोपत होता, त्याच्या अंगामध्ये एवढं त्राणच नव्हते, अवसानच नव्हतं की तो उभं राहील भुकेल वगैरे, इतकं हे होतं. त्याच्यामुळे असं वाटतच नव्हतं तिकडे गेल्यावरती की आपण माहेरी आलोय म्हणून. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी येताना बघा चिनुल्याने एक पतंग आणली होती, मामाने त्याला एक पतंग घेऊन दिली आणि ही माझी जुनी शबनम जी मला आज कपाटामध्ये सापडली, तर मी ती पण घेऊन आले खूप दिवसांनंतर. आणि चिनू काईट घेऊन आला जी त्याला मामाने घेऊन दिली होती, पण येता येताच ती फाटली. मग आल्यानंतर तिला थोडंसं नाही का सेलो टेपने वगैरे चिटकावून घेतलं. त्याच्यानंतर मग हे बांबू प्लांट वगैरे आणलेले होते, मनी प्लांट आणलेले होते, तर ते लावायचे होते मला, पण कंटाळा खूप आलेला होता. आणि ह्यांना फक्त म्हटलं की म्हटलं एक सांगू का काम, पण तुम्ही जर करणार असाल तरच सांगते, नाही तर राहू द्या. तर म्हटले सांग ना म्हणून. तर म्हटलं एक तुमच्या हातची छान अशी मस्त स्ट्रॉंग वाली कॉफी पाहिजे. तर लगेच उठले मस्तपैकी. हे बघा मी इथे बाहेर बसलेली आहे आणि मस्तपैकी कॉफी वगैरे त्यांनी करून आणली. आणि मला कॉफी जास्त लागते, मी अशी थोडक्यात वगैरे छोट्याशा कपात नाही, मी नेहमी असं ग्लासात किंवा मोठ्या मगमध्येच वगैरे घेते, कारण मला आवडते अशी मस्त फेसाळ स्ट्रॉंग वाली कॉफी ना 1 नंबर लागते. आणि कधीतरीच मी चहा तर नाहीच, कॉफी कधीतरीच पिते, त्याच्यामुळे अशी स्ट्रॉंग लागते. आणि ह्यांच्या हातची तर 1 नंबर. तर ते पिलं आणि त्याच्यानंतर मग हे बांबू प्लांट मनी प्लांट वगैरे लावायला मी चालू केले. तर बांबू प्लांट कुठे लावू हा मात्र मला प्रश्न पडला. तर म्हटलं एक कुंडी आणूयात आपण, पण सध्या म्हटलं आत्ता कुंडी नाहीये, तर मग आपण काय करूयात, हे जी होतं ना माझ्याकडे गडवा मोठावाला, थोडासा मोठा येतो, तर त्याच्यामध्ये सध्या मी ते बांबू प्लांट लावलेले आहेत. आणि तिथला टेडी उचलला आणि तिथे मग ते बांबू प्लांट लावले. ह्यांना म्हटलं की कसे दिसतात मला सांगा, तर हे पण म्हटलं की छान दिसतंय म्हणून.
मग म्हटलं छान दिसतंय तर राहू द्यात म्हणून. त्यानंतर मग मनी प्लांटची मोठी फांदी मी घेतलेली होती, मग त्याचे 2 कट केले आणि एका बाजूचे ज्याला सगळ्यात जास्त पानं होती ना, तर तो कट मी त्याच्यामध्ये म्हणजे इथे जे मनी प्लांट लावलेलं होतं त्यातच ते गुंडाळून लावलं, जेणेकरून ती पानं अशी जास्त मोठी मोठी दिसतील आणि छान दिसतील या हिशोबाने मग तिथेच लावलं. आणि ते असं एकत्रच एकमेकांना गुंडाळून घेतलं, जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित असं त्याचं मूळ पाण्यात राहिलं पाहिजे, कारण ते पाण्यात राहिलं तरच ते जगणार. पाण्याबाहेर काढलं तर मग ते जगणार नाही, म्हणून मग पाण्यातच राहील याचं पुरेपूर विचार करत होते. पण नेमकं काही ते जमेना आम्हाला, असं काहीतरी उलटं सुलटं होत होतं आणि ते हलत होतं. मग त्याच्यामुळं मग मी थोडंसं विचार करायला लागले, म्हटलं हे आपण उगच आणलं की काय काढून, असं थोडंसं झालं मला. पण म्हणलं नाही, आता आणलंय ना तर आपण त्याचा कुठेतरी वापर करू. आणि मग फायनली मी असं एकात एक असं ते गुंडाळून लावून टाकला तो मनी प्लांट. आणि खरंच ते खूप छान दिसतंय, त्या कॉर्नरला ना परफेक्टली बसलेलं आहे आणि दिसायला पण मस्त दिसतोय. आणि त्याला आता जो जुनावाला मनी प्लांट आहे ना तिथे, त्याला आता छोटी छोटी पानं साईडने अजून जास्त यायला लागलेले आहेत. आणि ह्या बाजूला मग इकडे छानपैकी मी ते बांबू प्लांट लावून टाकलं, तर ते पण मस्त दिसतंय दिसायला. फिश टँकच्या दोन्ही बाजूला असं छान ग्रीन ग्रीन ना एक नंबर दिसते. तर ते केलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकात आज म्हणलं काहीतरी छान करूयात, गोडधोड करूयात असं वाटत होतं. मग म्हटलं आपण छान गुलाबजाम करूयात. तर मग आज घेतले गुलाबजाम करायला. तर गुलाबजाम करताना मी प्रीमिक्सच वापरते, काही खवा वगैरे वापरत नाही, डायरेक्ट प्रीमिक्स वापरते. तर हे गोवर्धनचं प्रीमिक्स ह्या वेळेला आणलेलं आहे मी, तर ते घेतलं. आणि मी नेहमी पाणी वापरते, तर काही लोक दुधात वगैरे पण भिजवतात, पण मी पाण्यातच भिजवते. दुधापेक्षा मला ते बरं पडतं, त्यामुळे मग मी पाण्यामध्ये जसं जसं पाणी लागेल असं थोडं थोडं पाणी घेत मग ते भिजवून घेतलं मी पीठ. आणि त्याचबरोबर मी त्यामध्ये थोडंसं असं साजूक तूप घातलं. आता तुम्ही म्हणाल साजूक तूप घातलेस तर मग एवढं ते जाडसर का दिसतंय, म्हणजे कडक का दिसतंय? तर कडक यासाठी दिसते कारण ते फ्रीजमध्ये ठेवते, बाहेर ठेवत नाही मी, फ्रीजमध्येच ठेवते. त्याच्यामुळं मग ते थोडंसं असं कडक दिसतंय, पण मळताना ते त्याच्यामध्ये आपोआप मिसळून जातं. आणि तसंच मी नेहमी साजूक तुपाचा वापर करते ज्या वेळेला मी गुलाबजामचं पीठ मळत असते त्यावेळेला. याने काय होतात, गुलाबजामला जो सॉफ्टनेस हवा असतो ना तो परफेक्टली येतो. हे बघा, एकदम परफेक्ट कोटिंग आणि सॉफ्टनेस येण्यासाठी मदत होते. तर ते मी पटकन पीठ मळून घेतलं आणि गुलाबजाम करायला घेतले. तर गुलाबजाम छानपैकी असे मस्त गोलगोल गोलगोल करायला घेतले. अजून माझ्या चिनुल्याला मी सांगितलं नाही, आणि चिनुल्याच थोडासा नाही का थकला असल्यामुळे त्याला मी कळून पण दिलं नाही की मी गुलाबजाम वगैरे करते, कारण मग परत तो येणार इथे उभा राहणार आणि त्याच्यानंतर मग नाही का पाय वगैरे दुखले की परत संध्याकाळी त्याचं चालू होणार की मम्मा हे दुखतंय ते दुखतंय असं तसं. कारण मग अशीच थोडासा झोपलेला होता तो, आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर त्याला मे बी स्वप्न पडलं असेल की मी कुठेतरी त्याला सोडून घरात एकट्याला ठेवून गेलीये. तर त्याच्यामुळे तो इतका रडत होता की तू मला सोडून गेलीस, एवढंच त्याचं फक्त म्हणणं होतं. त्यामुळे मग मी त्याला आज भणीक पण लागून दिली नाही की मी आज काय करते वगैरे. तो आपला बाहेर खेळत बसलाय, म्हणलं बसू दे, आपण तेवढ्या ह्याच्यामध्ये पटकन स्वयंपाक करून घेऊयात म्हणून. तर असे छानपैकी वेगवेगळ्या आकारामध्ये गुलाबजाम मस्तपैकी असे वळून घेतलेले आहेत मी, मस्त तयार झालेले आहेत. त्यानंतर तेल तापायला ठेवलं होतं. तर सकाळी मी कचोऱ्या तळल्या होत्या ना, तर तेच तेल आहे, वेगळं तेल परत मी तापायला काही ठेवलं नाही, त्याच्यामुळे त्याचा रंग थोडासा वेगळा दिसतोय. तर डबल कशाला तेल जास्ती वापरायचं आहे ना, या मताची मी आहे. त्यामुळे सकाळी कचोऱ्या मी ज्या तेलामध्ये तळल्या त्याच तेलाचा वापर आता मी करते. आणि नेहमी ज्या वेळेला मी गुलाबजाम तळते ना त्यावेळेला असे छानपैकी असे त्यांना डार्कवाला रेड कलर आपण म्हणतो ना तो आला पाहिजे, असं छानपैकी हे बघा असे मस्तपैकी ते तयार झाले पाहिजेत, जेणेकरून मग ते भिजताना पण जास्ती छान दिसतात. तर त्यानंतर पाकामध्ये मी गुलाबजाम सोडून दिले आणि असे मस्त असे गुलाबजाम आज मी तयार केलेले आहेत. तर असं सगळं आजच्या दिवसामध्ये केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. तर आजपुरती इथेच रजा घेते, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.